नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतय जग, बदलतय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास आमची जबाबदारी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेला भाजपने मोठा दणका दिला आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या मुख्य उपस्थितीत देवगड तालुक्यातील गोवळ, पाडगाव, पडेल मतदारसंघातील शेकडो ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ठाकरे सेनेचे देवगड पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी यांनी मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा हाती घेतला. विष्णू घाडी यांच्या भाजप प्रवेशाने ठाकरे सेनेला देवगड तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे. सहकारी सन्मान्य विष्णू घाडीजी, अतिशय कार्यतत्पर असलेला आमचा तरुण सहकारी, जो आता आमच्या खांद्याला खांदा लावून काम करेल, आमचे नर उपस्थित असलेले संजय माहिती उपस्थित असलेले आमचे अमोल तेलीजी असो, भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व प्रमुख सहकारी, म्हणजे सरपंच उपस्थित असलेले आमचे केजरोडकर असो, भारतीय जनता पक्षाचे आमचे प्रमुख सहकारी, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्र, तसेच आमचे पत्रकार. सर्वात प्रथम आम्ही आत्ता केली शिवसेना उभाट्यातून या काही प्रमुख मान्यवरांनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केला त्यांचं मी मनापासून या निमित्ताने स्वागत करतो. मी तुम्हाला या निमित्ताने सुरुवातीला विष्णूजी असतील, नर असतील, संदीपजी असतील, सगळ्यांचे प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी ज्यांनी आज प्रवेश केलेला आहे, मी या निमित्ताने तुम्हाला विश्वास देतो की आज ज्या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही आलेला आहात, प्रवेश केलेला आहात, आजपासून तुमचं भविष्य घडवण्याची जबाबदारी ही आमची असेल हा विश्वास. विष्णूजीने असो, नर असो, संदीप लोकांनी अतिशय विस्तृत आणि मनापासून इथे भाष्य केलं किंवा आपलं मत इथे सांगितलं. भारतीय जनता पक्ष म्हणून या जिल्ह्यात, या तालुक्यात आज ज्या ताकदीने आम्ही सगळेजण वाढतोय त्याचं एकमेव कारण आहे की आज सामान्य जनतेला, मतदाराला हे चांगल्या पद्धतीने कळून चुकलंय की आपल्या गावाचा, आपल्या वाडीचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही, हा चांगल्या पद्धतीने लोकांना कळलेला आहे. आणि म्हणूनच ह्या पद्धतीचे प्रवेश जेव्हा होतात, विष्णूजी आहेत आणि जे काही सहकारी जे आलेले आहेत ते त्या पक्षामध्ये असलेले तसे मातब्बर लोक. आमचे तालुका प्रमुख नर आहेत, त्यांनी उभाट्यामध्ये असत असताना कसं बंडे आपल्याला बऱ्यापैकी दाखवायची. चांगला कार्यकर्ता म्हणजे त्या पक्षामध्ये असलेले हे तसे हिरे. पण जसं आज राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर आज उभाटा ह्या पक्षाला चांगल्या कार्यकर्त्यांची कदर राहिली नाही, वापरा आणि फेकून द्या हे एकमेव धोरण असल्यामुळे हे कार्यकर्ते शेवटी सन्मानाचे होते आहेत. त्यांना ताकद देणं गरजेचं आहे, कारण का ह्यांना ताकद देणं म्हणजे तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांना ताकद देणं हे समीकरण असल्यामुळे त्यांनाही कळलेलं आहे. ते शेवटी अनुभवी लोक आहेत, हे काही लहान लोक नाही. तालुका प्रमुख म्हणून काम केलेलं आहे, जिल्हा परिषद सदस्य म्हणून विष्णूजींनी काम केलं आहे, आता पंचायत समितीमधून निवडून आलेले आहेत. संदीपजी आहेत, सरपंच आहेत. ह्या लेवलचे जेव्हा लोक आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचे जेव्हा निर्णय घेतात तेव्हा ते फार विचारपूर्वक आपल्या भविष्याची एक आखणी करतात, विचार करतात. त्यांनाही कळतं की ज्या लोकांसाठी ते राजकारणात, समाजकारणामध्ये ते आहेत
शेवटी ह्याला मानणारा जो वर्ग आहे, आज बघा हॉल कमी पडेल असं वातावरण आपल्याला ह्या हॉल या भागामध्ये दिसतं. एवढे लोक मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांचं नेतृत्व स्वीकारून यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये येतात, तेव्हा ह्यांची ही तेवढीच जबाबदारी असते की हे योग्य निर्णय घ्या. सन्मान्य राणे साहेबांनी त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये जे जे निर्णय घेतले ते कार्यकर्त्यांचं हित पाहून घेतले, कार्यकर्त्यांचं भविष्य पाहिल्यानंतर घेतलं. आज ज्या पद्धतीने आम्ही सिंधुदुर्गाचा विकास करतोय त्याचं कारणच असं आहे की आज जो भारतीय जनता पक्ष जो देशाचं आणि राज्याचं नेतृत्व करतोय, देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, राज्यामध्ये आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हे दोघंही ज्या ताकदीने आपलं नेतृत्व देशात आणि राज्यात देत आहेत, त्याच दिशेमध्ये त्याच ताकदीचा वापर करून, त्याच नेतृत्वाचा वापर करून आपल्याला आपला जिल्हा, तालुका, गाव आणि वाडीचा विकास करायचा आहे. हा स्फूर्त हेतू घेऊन हे लोक माझ्या बरोबरात आले नाही आणि म्हणून मी त्यांना विश्वास दिलेला आहे सुरुवातीला. शेवटी हे जेवढे लोक आज सभागृहामध्ये बसले त्यांना विष्णूजींनी विश्वास दिला, नरहेनी विश्वास दिला, संदीपजींनी आणि त्यांच्या सहकारी विश्वास दिला की नाही, आम्ही जे सांगतोय ते तुम्ही निर्णय घ्या. आम्हाला भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे, आम्हाला त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि आपण निर्णय घेतल्यानंतर आपली कामं होतील, आम्हालाही मान सन्मान भेटेल आणि तुम्हालाही मान सन्मान भेटेल. हा विश्वास या लोकांनी आपल्याबद्दल दिल्यामुळे आज आमच्या बंड्या नाडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले. या जबाबदारीची जाणीव मला निश्चित पद्धतीने आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बोलतो. शेवटी तुम्ही एक नवीन परिवारात येतात, मी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगेन, आपला परिवार वाढतोय, आपला पक्ष अजून ताकदीचा होतोय. ह्याचा दुसराही अर्थ असा होतो की आपल्या सगळ्यांचे कार्यकर्ते म्हणून आपली जबाबदारी पण तेवढी वाढलेली आहे. लोकांना स्वीकारणं, लोकांना आपलंसं करणं, लोकांना विश्वास देणं की तुम्ही आमच्या पक्षामध्ये आल्यानंतर तुम्ही जे घर सोडून आलेला आहात त्यापेक्षाही चांगलं पोषक वातावरण, तुम्हाला अजून चांगले सन्मान आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही देऊ. हा विश्वास शब्दापलीकडे बंड्या कृतीतून देण्याची जबाबदारी ही आता आपल्या सगळ्या जणांची आहे, हे लक्षात घेऊन आपण सगळ्या जणांनी प्रवास करायला. आणि म्हणूनच असंख्य लोक बोलतात की मी थेट लोकांना मेसेजला रिप्लाय देतो, द्यायलाच पाहिजे. शेवटी आम्हाला म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आम्ही उद्या प्रवेशाच्या पुढच्या जागा तुमच्या संपर्कात राहिलो आणि नंतर आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मधले 4 लागत असतील तर तुम्ही पक्षामध्ये आलात कशाला हे 6 महिन्यानंतर तुम्ही विचारा. शेवटी गेल्या तुम्ही ज्या पक्षाला सोडून आमच्याकडे आलात त्या पक्षामधल्या झालेल्या चुका ह्या आमच्याकडून होता कामा नाही, एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार. शेवटी आपला जिल्हा, मी तुम्हाला एक विश्वास देतो, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन आणि रोजगाराची संधी ही आज आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होण्यासाठी अतिशय उत्तम काळ आज आलेला आहे. आज ज्या पद्धतीने राज्य सरकार म्हणून केंद्र सरकारला विश्वासात घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प आमच्या जिल्ह्यामध्ये आपल्या ह्या प्रामुख्याने देवगड तालुक्यामध्ये आम्ही आणून पाहतोय. मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही फक्त थोडा वेळ द्या आणि आपल्या मुंबई, पुणे, नाशिक, गोवा किंवा बाहेरगावच्या देशामध्ये जे जे आपले नातेवाईक नोकरीच्या निमित्ताने तिथे गेले असतील, माझ्यासाठी त्यांना फक्त फोन करा आणि तेवढं एवढंच सांगा की आता बाबांनो बॅग भरायला सुरू करा, आता आपल्याला गावी येऊन आपल्या गावामध्ये येऊन नोकऱ्या करायच्या आहेत. आणि त्यांच्या नावापुरते, म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने सांगणार, त्यांच्या नावापुरते पुढे त्यांचे पगार पण लिहून ठेवा. कारण का ते ज्या पगाराची नोकरी मुंबईला करत असतील, गोव्याला करत असतील किंवा बाहेरगावाच्या कुठल्या देशात करत असतील त्या पगारापेक्षाही दुप्पट पगार देण्याची जबाबदारी ही आमची असेल. हा विश्वास देणार. तुम्ही बघा कुठले प्रकल्प आपल्या देवगड तालुक्यामध्ये आता हाती जाहीर झाले नाही.
अहो म्हणजे 10 ते 15 20 हजार कोटीपेक्षाही जास्त प्रकल्प, ज्या प्रकल्पांमुळे आपल्या देवगडच्या कायापलट होणार आहे. अक्षरशः कायापलट म्हणजे 1.25 लाख पेक्षाही चांगल्या नोकऱ्या अदानी, अंबानी, बजाज असे मोठ्यातले मोठे कंपन्या जेव्हा आपल्या देवगडमध्ये येऊन इथे फॅक्टऱ्या टाकतील, कारखाने टाकतील आणि आपल्या घरातल्या मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करतील, मी तुम्हाला सांगतो मुंबई, पुणे, नाशिकले देणारे सगळे जे आपल्या हक्काचे नातेवाईक आहेत परत तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुमच्या बरोबर प्रवास करत असताना दिसतील. हा विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने देणार. आणि आता तर आपल्याला कोणाचाच विरोध, 2 पिढ्या आमच्या खराब झाल्या, 2 पिढ्या असे कुठला तरी प्रकल्प येतात, 2-4 आपल्या तकलीफ धरलेल्या आहेत बघा, त्यांना बरोबर कोकणाची वाट लावण्यासाठी कधी कधी राजकारणाचा उपयोग करायचा, कधी विधायक काम करणार नाही, कधी लोकांना रोजगार देणार नाही. मी आणि माझा मुलगा पर्यंत विचार करतात, कधी मी माझ्या गावाच्या मुलाला रोजगार देण्यासाठी आलेल्या प्रकल्पाचं स्वागत करतो असं कधीही बोलणार नाही. विचारा आमच्या गिरे रामेश्वरचे लोक आलेले, विचारा तिकडच्या तरुणांना, जरा मीडियाचे मित्र आहेत तिथे जाऊन जरा माहीत फिरवा, काय बोलतात बघा तिकडचे तरुण. बोलतात इथे कुठलाही प्रकल्प आणा पण आणा आमच्या कोकणामध्ये. आता येऊन जे प्रकल्प आम्हाला नोकऱ्या आमच्या इथेच करायच्या आहेत, आमच्या गावात करायचे आणि ते पण दर्जेदार करायचे, हा ते स्वतःहून आम्हाला बोलून दाखवतो. आणि म्हणून यावेळी ठरले त्या दिवशी फडणवीस साहेबांनी या येणाऱ्या 3 प्रकल्पांसंदर्भात आमची बैठक बोलवली. मी त्यांना विश्वास दिले की फडणवीस साहेब आमचा कोकण यावेळी तयार आहे, एकही प्रकल्प मी माझ्या जिल्ह्याच्या बाहेर जाऊन देणार नाही हा निर्धार मी या निर्धार आणि सगळे प्रकल्प पूर्ण पद्धतीने पर्यावरणाची पोषक आणि पर्यावरणावर लक्ष ठेवून तयार केलेले आहे. कुठल्या त्याची तो तुम्ही चिंताच करू नका. तो विषय आम्ही बघतोय ना सरकारमध्ये. आम्ही असताना इकडला आंबा, काजू, निसर्गाला कोण कोणाला हात लावून देणार आहे का? एवढा तरी विश्वास माझ्यावर, राणे साहेबांवर सगळ्यांवर आहे ना लोकांचे, आहे निश्चितपणे. म्हणून तर विरोध करणाऱ्या लोकांना आता घरी बसवलंय, शेंगदाणे खातायत, विचार करतायत कधी कोकणामध्ये यायला भेटतंय का. बघा त्यांच्या सहकार्याने शेवटी कळलं की हे लोक कोकणाच्या भविष्याच्या विरोधात येणारे आहेत, काळ्या मांजरासारखे विरोधात जाणारे आहेत. आता ह्यांच्याबरोबर राहून उपयोग नाही. बरोबर यायचं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुती बरोबर जावा हा निर्धार केला आणि हे आज सहकारी आपल्याला जुळत चाललेले आहे. आणि म्हणून अतिशय चांगलं पोषक वातावरणामध्ये आपण सगळेजण एकत्र आलेलो आहे. विष्णूजींनी ज्यांना पराभूत केलं ते पण माझे सहकारी, माझे काळेकरजी सहकारी आहे. शेवटी शिवसेनेमध्ये आहे, आम्ही महायुती म्हणून सगळेजण एकत्र आहोत. आम्ही कोणाचे शत्रू नाही. शेवटी निवडणुकीमध्ये जो जनतेचा कौल असतो तो स्वीकारायचा असतो. आता आम्ही प्रयत्न सगळ्या जणांनी केले तेव्हा चला महायुती म्हणून आपण आपली प्रत्येक सीट निवडून आणली पाहिजे. एकामध्ये आम्ही कमी पडलो, पण शेवटी तिकडच्या भागाचा विकास हा करणे गरजेचं आहे. आणि म्हणून याही बद्दल मी 73 बोललेलो आहे, त्यांनाही विश्वासात घेतलेला आहे. शेवटी एकत्र घडून आपल्याला ह्या जिल्ह्याचा आणि तालुक्याचा विकास करायचा आहे. आता शत्रुत्व विवाद करून कोणाबरोबर उपयोग नाही. आता अतिशय पोषक वातावरणामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणि जास्तीत जास्त विकास, रोजगार हा एकमेव केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून रोजगार आणि नोकऱ्या इथे उपलब्ध असणारा माझी तर निर्धार आहे की जेव्हा ते 3ही प्रकल्प जेव्हा आपल्या कोकणामध्ये येतील, देवगडसाठी असेल त्या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक घरात किमान 2 नोकऱ्या देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे. प्रत्येक घरात 2 नोकऱ्या देण्याची जबाबदारी माझी आहे. नावं लिहून ठेवा, मी तुम्हाला सांगतो, याद्या काढून ठेवा, नावं सकट ठेव, समोर पगारी द्या. तिथे अगर नाशिकमध्ये, पुण्यामध्ये अगर 25,000ची नोकरी असेल तर सिंधुदुर्गामध्ये तुम्हाला 40,000ची नोकरी देण्याची जबाबदारी माझी. आणि म्हणून आता अतिशय चांगल्या पोषक वातावरणामध्ये आपण सगळेजण आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आलेला आहे. मी तुम्हाला सगळ्या जणांना ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना सगळ्या जणांना विश्वास देतो, तुमचं प्रत्येक काम विकासाच्या दृष्टिकोनातून जी यादी विष्णूजींना आमची कामाची पद्धत माहिती आहे. माझ्या पहिल्या 2014च्या निवडणुकीमध्ये माझ्यावर फिरलेले आहे. म्हणून जी यादी
तुम्ही माझ्याकडे द्या, तिची यादीला 100% न्याय भेटेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे. देवगडला आता कुठलंही घर, अशी कुठलीही वाडी आणि गाव आता राहता कामा नाही जिथे आपण विकास पोचवला नाही. कारण का देवगडनी नेहमी विरोधी पक्षाचा अनुभव घेतलेला, आता देवगडनी सत्तेचा अनुभव घेत असताना 100% या तालुक्याचा विकास हा होण्याच्या दृष्टिकोनातून ही जी काही ताकद आज आम्हा लोकांना भेटलेली आहे, जे काही अतिशय ताकदीचे सहकारी मला भेटलेले आहे, त्यांचा 100% उपयोग आणि त्यांचंही नेतृत्व मोठं करण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आमच्या बंड्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.